press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम पिछले क्लास में जो यहाँ कारीगर ने किसके ऊपर अपने जो गलती को डालता है, किसका गलती है, यहाँ बिश्ती का गलती है। क्योंकि जो बिश्ती का मतलब क्या है, जो पानी जो लाने वाला या बेचने वाला जो आदमी रहता है ना, वही जो बिश्ती होता है। वही जो दीवार को बांधने के समय यहाँ जो पानी को ज़्यादा मिलाया था, इसलिए ये जो दीवार बांधने जो क्या हो गई, दीवार बांधने के समय कमज़ोर हो गई। मतलब दीवार जो कमज़ोरी से बनाया गया अंत हेली यार ಹೇಳ್ತಾರೆ, जो कारीगर बिश्ती के ऊपर अपनी जो गलती को डालता है ना। और जो राजा क्या बोलता है यहाँ, जो बिश्ती को लाकर उसे ही फांसी पर चढ़ा दो, ಅವನಿಗೆ ನೇಣು ಹಾಕಿಬಿಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ बिश्तीಗೆ। देखिए ऐसे जो राजा, एक राजा के स्थान पर रहने वाले जो व्यक्ति ऐसे जो करना चाहिए या नहीं करना चाहिए कि जो, क्योंकि जो राजा है एक अत्युन्नत स्थान पर बैठा रहता है, एक जो रिस्पॉन्सिबिलिटी उसके ऊपर रहता है ना। वैसी जो रिस्पॉन्सिबिलिटी रहती है, जो ठीक तरह से समझ कर पूछताछ करके यहाँ फाइनल डिसीजन लेना पड़ता है ना। जो अपराधी को सज़ा मिलाना चाहिए, निरपराधी को यहाँ छुड़वाना चाहिए, है ना। लेकिन यहाँ बिना सोच के ये जो राजा, अनबूझ राजा क्या कर रहा है, यहाँ जो नहीं पूछ रहा है, यहाँ पूछताछ ही नहीं कर रहा है। ಹೌದಾ, ಏನು ಸಹಿತ ಅವ್ರನ್ನ ಇಂಟರ್ವ್ಯೂವೇ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೇಳ್ತಾನೆ ಇಲ್ಲ, ಇಂಟ್ರೋಗೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಏನು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅವರಿಂದ ಉತ್ತರ ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅವರನ್ನು ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಹೌದಾ। ಅವ್ರಿಗೇನೂ ಇದನ್ನೇ ಮಾಡ್ದಲೇ, ಏನು ಕೇಳ್ದಲೇ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವನ ಮೇಲೆ ತಪ್ಪು ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಇವನೇ ಅಪರಾಧಿ, ಇವನಿಗೆ ನೇಣಿ ಹಾಕ್ರಿ, ಇವನು ಅವನ ಮೇಲೆ ಇನ್ನೊಬ್ಬನ ಮೇಲೆ ಇವನು ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಇವಂದೇ ತಪ್ಪು, ಇವನಿಗೆ ನೇಣಿಗೆ ಹಾಕ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಇವನ್ನೇ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಜೀವಕ್ಕೆ ಬೆಲೆನೇ ಇಲ್ಲ ಅಂದಂಗಾಯಿತು। ಯಾರ ಮೇಲೆ ತಪ್ಪು ಹೇಳಿದ್ರು ಅವ್ರನ್ನ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಜೀವಗಳಿಗೆ ಬೆಲೆನೇ ಇಲ್ಲ ಅಂದಂಗಾಯಿತು ಇಲ್ಲಿ, है ना। इसलिए यहाँ के जो लोग क्या करते थे, डरते थे। जो किस समय जो किसके ऊपर खतरा, किसके जो जान को यहाँ खतरा आ पहुँचती थी, इसके बारे में जो सोचते ही यहाँ के लोग क्या करते थे, डरते थे। समझ में आए ना। यहाँ बिश्ती को यहाँ बुलाते हैं। जो बिश्ती क्या बोलता है, देखिए, चला आया बिश्ती, हुई कुछ ना देरी, कहा उसने इसमें खता कुछ ना मेरी, यह गलती है जिसने मशक को बनाया कि ज़्यादा ही जिसमें था पानी समाया। देखिए जो क्या बोलता है यहाँ, जो बिश्ती को बुलाते हैं, और बिश्ती क्या उत्तर देता है कि इसमें जो मेरा कुछ भी गलती नहीं है, मेरा कुछ भी खता नहीं है। और ये जो खता किसका है, यहाँ जो मशक को बनाया है ना। मशक का मतलब क्या है, यहाँ जो चमड़े का एक थैला का मतलब मैं पहले ही आपको बोल चुकी हूँ। थैला यानी एक जो बैग, जो सामान रखने का चीज़। यहाँ जो मशक, चमड़े का एक थैला, यानी इसमें जो चमड़े का थैला, यानी चमड़ा यानी स्किन, ಮೇಡ್ ಫ್ರಮ್ ಸ್ಕಿನ್, ಅಂದರೆ ಸ್ಕಿನ್ನಿಂದ ಮಾಡಿರೋಂತಹ ಒಂದು ಬ್ಯಾಗ್, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ। ಮೇಡ್ ಆಫ್ ಫ್ರಮ್ ಸ್ಕಿನ್, ಏನಿಂತ ಯಾವುದರಲ್ಲಿ, ಅದರಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನೀರು ತುಂಬಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ, अर्थ आयता। जो गलती किसका है यहाँ, जो मशक बनाने वाला जो आदमी है ना, मशकारा, उसका ही यहाँ क्या है, गलती है। वही जो मशक को बहुत ही बड़ा सा मशक बनाया था। और जो मशक में ऐसे जो बड़ी सी जो मशक में यहाँ बहुत सारी जो पानियाँ क्या हो गई, जमा हो गई, समा गई। ಅಂದರೆ ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಮಶಕ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ತುಂಬಾ ದೊಡ್ಡದಾದಂಥ ಒಂದು ತೈಲ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ನೀರು ತುಂಬುವಂಥದ್ದು, ಅವನದೇ ತಪ್ಪಿದು, ಅದಕ್ಕೆ ಇದರಲ್ಲಿ ಇಷ್ಟಕ್ಕೊಂದು ನೀರಿಡಿತು ಅಂತ ಹೇಳಿ। देखिए जो रीज़न है क्या देने की रीज़न है नहीं है,
है ना। जो क्या है पानी जास्ती भरवा यहाँ ज़्यादा भरवाने से जो ज़्यादा देर तक हम ये जो पानी को हम सभी को दे सकते हैं। इससे जो यहाँ एक ही तरह के एक ही साइज़ के जो थैला को हम मार्केट में नहीं देखते हैं, क्योंकि किसी को छोटी तरह की छोटी छोटी थैला जो चाहिए रहती है और चाहते हैं, और किसी जो बड़ी बड़ी जो थैला को चाहते हैं, है ना। इसी के आधार पर छोटी बड़ी सभी जो साइज़ के जो थैलों को हम मार्केट में देख सकते हैं। लेकिन यहाँ जो किसका जो गलती बता रहा है, जो थैला यहाँ जो पानी भरने की जो थैला है ना, मशक जो बनाने वाला जो आदमी वो मशकारा है ना, उसका ही गलती है ऐसा यहाँ। ಅದರಿಂದನೇ ಏನಾಯಿತು, ಅವನು ದೊಡ್ಡ ಚೀಲ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಅದರಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬ ಹಿಡಿತು, ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ನಾನು ನೀರು ತುಂಬ ಸುರಿಬಿಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳಿ ರೀಸನ್ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. ಇದು ರೀಸನ್ ಅಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ. ನಾವು ಮಾರ್ಕೆಟಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸೈಜಿಂದು ಬ್ಯಾಗ್ಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಬೋದು. ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಯಾವ ಸೈಜಿಂದು ಬೇಕೋ ಅದು ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಬ್ಯಾಗ್ಗಳನ್ನು, ಹೌದಲ್ವಾ. ಎಲ್ರಿಗೂ ದೊಡ್ಡ ಸೈಜ್ ಬ್ಯಾಗ್ಗಳೇ ಬೇಕು, ಸಣ್ಣ ಸೈಜ್ದೇ ಬೇಕು ಅಂತ ಇಲ್ಲ. ನೀರು ಮಾರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನೀರು ಹಂಚ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ರಿಗೂ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅವನಿಗೆ ದೊಡ್ಡ ಸೈಜಿಂದ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬೇಗ ಖಾಲಿ ಆಗೋಲ್ಲ ನೀರು, ಆರಾಮಾಗಿ ಹೋಗಿ ಬರ್ಬೋದು. ಅವನು ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವನು ಮಾಡಿರ್ತಾನೆ ಪಾಪ ಬ್ಯಾಗು, ಈಗ ಇವನ ಮೇಲೇ ಬಂತು. देखिए अब जो मश्क वाला आया, हुई कुछ ना देरी, कहा उसने इसमें खता कुछ ना मेरी, यहाँ मंत्री की गलती है, मंत्री की गफलत, उन्हीं की शरारत, उन्हीं की है हिकमत. देखिए मश्क वाला आया, देखिए जट से एक बाय एक यानी 1 by 1 एक के बाद एक को यहाँ बुलाते हैं। और पहले जो किसको बुलाते हैं, जो संतरी को बुलाते हैं, और संतरी किसके ऊपर यहाँ जो अपनी गलती को डालता है, कारीगर के ऊपर गलती डालता है, और कारीगर क्या करता है, जो बिश्ती के ऊपर गलती डालता है, और बिश्ती क्या करता है यहाँ जो मशकारा के ऊपर यानी मश्क वाला जो आदमी रहता है ना, उसके ऊपर जो गलती डालता है। 1 by 1 1 by 1 यहाँ क्या है, जो ತುರಂತ ಯಾನಿ ಚಟ್ಪೆ ಅಂದರೆ ರಾಜಾಜ್ಞೆ ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಬೇಗ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಈ ಕರೆಸ್ರಿ ಅವನ್ನ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಹಾಗೆ ಬಂದುಬಿಡ್ಬೇಕು ಅವನು, ಹಾಗೆ ಬಿನಾ ಕಿಸಿ ದೇರ್ಸೆ ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ರಾಜರ ಮಾತಿಗೆ ಬೆಲೆ ಇರ್ತಿತ್ತು ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೇನೆ ಅವನು ಅಂತ ಅಂದರೆ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ರಾಜನನ್ನು ಹಿಂದೆ ಕೂರಿಸ್ಬೋದಾಗಿತ್ತು, ನೀನು ಇಂಥ ರಾಜ್ಯಭಾರ ಮಾಡೋದು ಸರಿಯಲ್ಲ ಅಂತ. ಯಾಕಂದರೆ ರಾಜನಿಗೂ ಸಹಿತ ಒಂದು ಮರ್ಯಾದೆ ಇರುತ್ತೆ, ಆ ಮರ್ಯಾದೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಜನರು ಕಾಪಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಸಹಿತ ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ತಾಯಿದ್ರು ಅನ್ನೋದನ್ನು ಸಹಿತ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಅಂದರೆ ಅಷ್ಟೊಂದು ಅವನು ಮೂರ್ಖ ಆಗಲಿ ದಡ್ಡ ಆಗಲಿ ಹುಚ್ಚ ಆಗಲಿ, ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಕೊಡಬೇಕು, ರಾಜ ಅವನು ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಮರ್ಯಾದೆ ಕೊಡಬೇಕಪ್ಪ ಅನ್ನೋದು ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಜನಗಳ ತಲೆಯಲ್ಲಿ ಇತ್ತು, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಅವನು ಏನೇ ಮಾಡಿದ್ರೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಜನಗಳು ದಂಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. अर्थ आइता। इसमें ऐसे जो कहानी है एक, है ना। अब जो हमारे ज़माने में ऐसे किए तो कोई भी नहीं मानते हैं, है ना। देखिए यहाँ जो मश्क वाला क्या करता है, मश्क वाला आता है यानी मशकारा जो आता है वो क्या बोलता है, उसको जो हुई कुछ ना देरी, कहा उसने कथा ना मेरी, वो भी क्या बोलता है, इसमें मेरी कथा कुछ नहीं, मेरा जो कथा कुछ नहीं है, मैं कुछ नहीं किया हूँ, मेरा गलती कुछ नहीं है। और ये जो गलती मंत्री की है, किसके ऊपर आया यहाँ, जो गलती किसके ऊपर डालता है, मंत्री के ऊपर, राजा के जो मंत्री है ना उसी का यहाँ गलती है। मंत्री की गफलत यानी मैं पहले ही आपको बोली नेग्लिजेंसी, किसका नेग्लिजेंसी है ये, गफलत किसका है, मंत्री का नेग्लिजेंसी है, मैत्री का ही यह गफलत है। उन्हीं ने यहाँ जो उन्हीं की शरारत, उन्हीं की हिकमत का मतलब क्या है यहाँ, जो उन्हीं का काम है, उन्हीं का जो हस्तक्षेप है, ಅಂದರೆ ಅವರೇ ಮಾಡಿರೋದಿದ್ದು, ಅವ್ರ ಕೈಯಿಂದನೇ ಆಗಿರೋದಿದ್ದು, ಅವ್ರದ್ದೇ ಇದು ಕೆಲಸ. ಕ್ಯೂ ಮಂತ್ರಿ ಕೆಲಸ ಯಾಕೆ ಇಲ್ಲಿ, मंत्री ಮೇಲೆ ಯಾಕೆ ಹಾಕ್ದ ಅವನು, ಮಂತ್ರಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಪಾಪ. देखिए जो अगले स्टैंजा में दिए है कि बड़े जानवर का था चमड़ा दिलाया, चुराया ना चमड़ा मश्क को बनाया.
बड़ी है मश्क खूब भरता है पानी, ये गलती ना मेरी यह गलती बिरानी। देखिए, बड़े जानवर का था चमड़ा दिलाया। मंत्री क्या गलत किया है यहाँ? बड़े जानवर का ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ जानवर का मतलब क्या है यहाँ? प्राणी, एनिमल। जो बड़े जानवर का ಚಮಡ ದಿಲಾಯ, ದೊಡ್ಡ ಒಂದು ಪ್ರಾಣಿದು ಏನು ಕೊಡಿಸ್ತಾ? ನನಗೆ ಚರ್ಮ ಕೊಡಿಸ್ತಾ. ಯಾರು? ಚರ್ಮ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಸ್ಕಿನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಯಾರು? ಮಂತ್ರಿ. चुराया ना चमड़ा मश्क को बनाया। देखिए, ऐसे जो ಚಮಡ को मुझे दिलाया ಅಂದರೆ ನನಗೆ ಆ ರೀತಿ ಒಂದು ಚರ್ಮವನ್ನು ಕೊಡಿಸಿದ್ರು ಮಾಡೋದಕ್ಕೆ. ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ನಾನು ಆ ರೀತಿ ಒಂದು ಮಶ್ಕವನ್ನು ಮಾಡಿದೆ. ಬಡಿ ಹೇ ಮಶಕ್ ಖೂಬ್ ಬರ್ತಾ ಹೇ ಪಾನಿ. ಬಡಿ ಹೇ ಮಶಕ್ ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಸ್ಕಿನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಒಂದು ದೊಡ್ಡದು ಒಂದು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಇಲ್ಲಿ? ತೈಲ ಮಾಡಿಬಿಟ್ಟ, ಮಶ್ಕ್ ಮಾಡ್ದ. ಅವ್ರು ಓ ಖೂಬ್ ಬರ್ತಾ ಹೇ ಪಾನಿ. ಖೂಬ್ ಅಂದರೆ ತುಂಬಾ ನೀರು ಹಿಡಿಯುತ್ತೆ, ಅದರಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿಸ್ಬೋದು ನಾವು ಅದರಲ್ಲಿ, ಆ ತೈಲದಲ್ಲಿ, ಮಶ್ಕಲ್ಲಿ. ಅವರು ಮಶಕ್ ಏ ಗಲತಿ ನಾ ಮೇರಿ ಯಹ ಗಲತಿ ಬಿರಾನಿ. ಈ ಜೋ गलती मेरा नहीं है, ये किसी और की. बिरानी का मतलब क्या है? किसी और की. ಇದು ನನ್ನ ತಪ್ಪಲ್ಲ, ಬೇರೆಯವ್ರ ತಪ್ಪು, ಮಂತ್ರಿ ಮಾಡಿರೋ ತಪ್ಪಿದು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರೇ ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಣಿ ಚರ್ಮ ಕೊಡಿಸಿದ್ರು. ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಣಿದೊಂದು ಚರ್ಮ, ಸ್ಕಿನ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತುಂಬಾ ಇರುತ್ತೆ ಸ್ಕಿನ್ನು, ಹೌದಲ್ವಾ? ಲಾರ್ಜ್ ಸೈಜಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ತುಂಬ ಕ್ವಾಂಟಿಟಿಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ ಇಲ್ಲಿ? ದೊಡ್ಡ ಚೀಲ ಮಾಡಿಬಿಟ್ವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಆ ದೊಡ್ಡ ಚೀಲದಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಾ ಹಿಡಿಯುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀರನ್ನು ನಾನು ಜಾಸ್ತಿ ಸುರಿಬಿಟ್ಟೆ, ಮಂತ್ರಿ ತಪ್ಪಿದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಹೇ ಮಂತ್ರಿ ಕಿ ಗಲತಿ तो मंत्री को लाओ, हुआ हुक्म मंत्री को फांसी चढ़ाओ, चले मंत्री को लेके जल्लाद फौरन, चढ़ाने को फांसी उसी दम उसी क्षण. देखिए, हे मंत्री की गलती तो मंत्री को लाओ. देखिए, गलती मंत्री का है तो जो मंत्री को बुलाओ, मंत्री को लेके आओ. ಇಲ್ಲಿ ತಪ್ಪು ಮಂತ್ರಿದಿದೆ ಅಂದರೆ ಮಂತ್ರಿನ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ರಿ. और हुआ हुक्म मंत्री को फांसी चढ़ाओ, जो मंत्री को फांसी चढ़ाने की जो हुक्म देता है, कौन आदेश देता है? राजा. कौन? अनबूझ राजा. ನೋಡ್ರಿ, ಮಂತ್ರಿನೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ कुछ भी पूछताछ नहीं करता है. ರಾಜ ಏನು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಮಂತ್ರಿನೂ ಸಹಿತ ಏನು ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಟ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಅವನ ಹತ್ರ ಏನು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಇಂಟ್ರೋಗೇಟ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಏನು ಮಾಡ್ದೇಲೇ ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ? ಏನು ವಿಚಾರಣೆ ಮಾಡ್ದೇಲೇ ಅವನದೇ ತಪ್ಪಿದೆ ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ನೇಣಿಗೆ ಹಾಕ್ಬಿಡ್ರಿ, ಅವನ್ನ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಿಬಿಡ್ರಿ, ಫಾಸಿ ಪರ್ ಚಢಾವೋ, ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ರಿ ಅವನ್ನ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಂತ್ರಿನ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಚಲೆ ಮಂತ್ರಿ ಕೋ ಲೇಕೆ ಜಲ್ಲಾದ್ ಫೌರನ್. जल्लाद का मतलब क्या है यहाँ? फांसी चढ़ाने वाले आदमी को जल्लाद कहते हैं. जल्लाद यानी जो राजा क्या करता है यहाँ? जो जल्लाद को बुलाता है. जो फांसी चढ़ाने वाला आदमी रहता है ना, उसे क्या कहते हैं? जो जल्लाद कहते हैं. जो जल्लाद को बुलाओ, इसे जल्लाद को वही बुलाता है. यहाँ कौन? राजा. जल्लाद को क्या बोलता है? मंत्री को लाकर जो फांसी पर चढ़ा दो, मंत्रिन ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಿಬಿಡು, ನೇಣಿಗೆ ಹಾಕಿಬಿಡು, उसी का गलती है. ನೋಡ್ರಿ, जो जल्लाद का मतलब क्या है? जो फांसी ಚढ़ाने वाला ಅಂದರೆ ನೇಣು ಹಾಕೋಡು ಒಬ್ಬರು ಇರ್ತಾರೆ, ಅದೇ ಕೆಲಸಕ್ಕಂತಲೇ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ರಾಜರ ಅರಮನೆಯಲ್ಲಿ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಆ ರೀತಿ ಅವ್ನು ಜಲ್ಲಾದ್ ಏನಿರ್ತಾನೆ ಅವ್ರನ್ನ ಬೇಗ ಕರೆದ್ಬಿಟ್ಟು ಅವನಿಗೇನು ಹೇಳ್ತಾನೆ? ಮಂತ್ರಿಯನ್ನು ನೇಣಿಗೆ ಹಾಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. इसके बाद क्या हो जाती है? जो नेक्स्ट स्टैंजा, मगर मंत्री था इतना दुबला दिखा था, ना गर्दन में फांसी का फंदा था, था कहाँ राजा ने जिसकी मोटी हो गर्दन पकड़कर उसे फांसी दो तुम इसी क्षण. देखिए, मगर मंत्री था इतना दुबला दिखा था. देखिए, मंत्री कैसा था? बहुत ही दुबला था. दुबला यानी तिन, तेल्लगिर्ताने मंत्री. यहाँ आप देख सकते हैं. देखिए, यही जो मंत्री है ना, जो कितना दुबला है. इसका अपोजिट वर्ड क्या है? जो मोटा. जो अपोजिट वर्ड क्या है? दुबला मोटा. मोटा दुबला, मोटा पतला हम कह सकते हैं ना. ये जो बहुत ही जो पतला था, कौन? मंत्री. इसलिए ना गर्दन में फांसी का फंदा था. गर्दन, देखिए, गर्दन में फांसी का फंदा. फांसी का फंदा ಅಂದರೆ ಏನು? ನೇಣು ಹಾಕೋ ಈ ಹಗ್ಗ ಏನಿದೆ
ಇದು ರೌಂಡ್ ಇದೆ, ಇಲ್ಲಿ ಏನು ನೋಡ್ತಿದ್ರಲ್ಲ ನೀವು, ಇಸಿಕೋ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತೆ ಹೇ, ಫಾನ್ಸಿ ಕಾ ಫಂದ ಬೋಲ್ತೆ ಹೇ, ಅಂದರೆ ನೇಣು ಹಾಕೋ ಹಗ್ಗ. ಇಲ್ಲಿ ರೌಂಡ್ ಏನು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಇದೇ ಫಂದ. ಇದ್ರೊಳಗಡೆಗೆ ಏನಾಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಕತ್ತು ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಮಂತ್ರಿದು. ಕತ್ತು ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಬಟ್ ಏನಾಗುತ್ತೆ, ಲೂಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಅದನ್ನು ಎಳೆದ್ರೆ ಬರುತ್ತೆ. ಬಟ್ यहाँ जो राजा का कैसा राजा है, ये जो मूर्ख राजा है, ये जो फांसी का फंदा यहाँ कैसी होती है, यहाँ लूज़ होती है ना. ಇಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ, ಅವನ ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ಲೂಸಾಗಿ ಕುತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಇದರಿಂದ ನೇಣು ಹಾಕೋದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು यहाँ राजा क्या बोलता है, जिसकी मोटी हो गर्दन पकड़ कर उसे फांसी दो तुम इसी क्षण. देखिए हमारे राज्य में जो मोटा है उसी आदमी को पकड़ कर लाओ और उसी को फांसी पर चढ़ा दो. ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಕತ್ತೇನಿದೆ ತುಂಬಾ ತೆಳ್ಳಗಿದೆ, ಮಂತ್ರಿ ಕತ್ತು. ತಪ್ಪು ಯಾರು ಮಾಡಿರೋದು, ಮಂತ್ರಿನೂ ತಪ್ಪು ಮಾಡಿಲ್ಲ ಪಾಪ. ಇಲ್ಲಿ ಈ ಪೊಯಮಿನ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ ನಾವೇನು ತಗೋಬೇಕು, ಮಂತ್ರಿ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಅವನಿಗೆ ಇವಾಗ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೇಣು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅವನ ಕತ್ತೇನಾಗಿದೆ, उसका गर्दन कैसा है, बहुत ही पतला गर्दन है ना. ऐसे जो गर्दन को यहाँ फांसी चढ़ाना नहीं होता है. इसलिए ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾರು ದಪ್ಪಗಿದಾರಲ್ಲ, ದಪ್ಪ ಕತ್ತಿ ಯಾರಿಗಿದೆ, ದಪ್ಪ ಮನುಷ್ಯ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವ್ರನ್ನ ಎಳ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ, ಅವ್ರಿಗೇನೆ ನೇಣು ಹಾಕೋಣ, ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾರು ಹೇಳ್ತಾನೆ, ರಾಜ ಆಜ್ಞೆ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಫಿರ್ चले संतरी ढूंढने मोटी गर्दन, मिला चेला खाता था हलवा धनाधन, कहा संतरी ने चले आप फौरन, महाराज ने भेजा न्योता इसी क्षण. देखिए चले संतरी ढूंढने मोटी गर्दन. यहाँ जो संतरी, जो वॉचमैन है, पहरेदार है, वो क्या करता है, पहरेदार मोटी गर्दन ಅಂದರೆ ದಪ್ಪ ಕುತ್ತಿಗೆ ಯಾರ್ದಿರುತ್ತೆ, ದಪ್ಪ ಮನುಷ್ಯ ಯಾರಿರ್ತಾರ, उसको यहाँ ढूंढते हुए चलता है. ऐसे ही चलते चलते मिला चेला खाता था हलवा धनाधन. देखिए वह कौन मिलता है, चेला मिलता है. उस जो चेला का गर्दन कैसी है, यहाँ मोटी है, ಅಂದರೆ ದಪ್ಪನೆ ಕತ್ತಿರುತ್ತೆ. ಚೇಲ ಅಂದರೂ ಚೇಲ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. उस समय चेला क्या करता था, हलवा खाता था. ಧನಾಧನ್ ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಮಜವಾಗಿ, ಯಾವ್ದು ಬೇರೋಕ್ ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸು ಇಲ್ದಂಗೆ ಆರಾಮಾಗಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಹಲ್ವಾ ತಿಂತಾ ಇರ್ತಾನೆ. ಎಲ್ಲ ಟಕ್ಕೆ ಸೇರಲ್ವಾ ಇಲ್ಲಿ, ಹೌದು ತಾನೆ. ಅವನೇನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ, ತಿಂತಾ ಇರ್ತಾನೆ ಹಲ್ವಾನ ಆರಾಮಾಗಿ. कहा संतरी ने चले आप फौरन, महाराजा ने भेजा न्योता इसी क्षण. देखिए क्या बोलता है यहाँ, जो चलिए आप इसी क्षण चलिए यहाँ से, क्योंकि आपको महाराजा ने न्योता दिए हैं. न्योता का मतलब क्या है, इनवाइट किए हैं. न्योता यानी इनवाइट, आपको जो महाराजा ने इनवाइट किए हैं, आमंत्रित किए हैं, इसलिए आप यहाँ से चलिए मेरे साथ. यहाँ कौन बोलता है, संतरी. ಅವನೇನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಸಂತ್ರಿ ನಿಮಗೆ ನ್ಯೋತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಆಮಂತ್ರಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮಹಾರಾಜರು, ಬರ್ರಿ ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಜೊತೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ. ಇವಾಗಲೇ ಹೋಗೋಣ, ಮತ್ತೇನು ಟೈಮ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಇವಾಗಲೇ ಕರೆದಿದ್ದಾರೆ, ಇವಾಗಲೇ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. बहुत मन में खुश हो चला आज चेला, कहा आज न्योता चखूँगा अकेला, मगर आके पहुँचा तो देखा झमेला, वहाँ तो जुड़ा था अजब एक मेला. देखिए बहुत मन में खुश हो चला आज चेला, जो मन में बहुत खुश होता है, कौन, चेला, क्योंकि खुद यहाँ राजा ने ही यहाँ चेला को इनवाइट किया है, यानी जो न्योता दिए हैं राजा ने ही खुद. ऐसे जो राजा इनवाइट किए हैं, तो वहाँ जो राज्य में या राजमहल में मुझे बहुत ही जो क्या है, खाने के लिए, खाने पीने के लिए, रहने के लिए बहुत ही जो ज़बरदस्त नहीं, बहुत ही शानदार खाना मिलते हैं मुझे खाने के लिए. और राज्य में जो ऐसे जो राजमहल में बहुत ही जो स्वादिष्ट खाना मिलती है ना, जो वो भी इनवाइट किए हैं. इसका मतलब क्या है, ये अतिथि है. अतिथि को कैसे खाना मिलना चाहिए, बहुत ही जो स्वादिष्ट और अलग अलग जो डिशेस मिलना चाहिए, खाने के लिए खाद्य मिलना चाहिए. ऐसा यहाँ मुझे भी ऐसे ही जो इनवाइट करके खाने के लिए बुलाए हैं.
ಇಲ್ಲಿ ನಾನು ಟಕ್ಕೆ ಸೇರು ಕೊಟ್ಟು ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಲೋಯೆಸ್ಟ್ ಪ್ರೈಸಲ್ಲಿ ತಿಂತಿದ್ದೀನಿ. ರಾಜ ಕರೆದಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ರಾಜ್‌ಮಹಲಲ್ಲಿ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ತುಂಬ ವೆರೈಟಿ ಆಫ್ ಡಿಶಸ್ ಇರುತ್ತೆ. ಇನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿರೋದು ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಸಿಗುತ್ತೆ ನನಗೆ, ಅದು ಪುಕ್ಷಟ್ಟೆ, ದುಡ್ಡು ಇಲ್ದೆಲಂಗೆ ಫ್ರೀಯಾಗಿ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮನಸಲ್ಲೇ ಖುಷಿಯಾಗಿ ಇಮ್ಯಾಜಿನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ ಇವನು. ಯಾರು? ಚೇಲ. और कहा आज न्योता चखूँगा अकेला, मैं अकेला ही सब जो चीज़ को, यह सभी जो खाने की चीज़ को मैं अकेला खाता हूँ. ಚಕ್ಕುಂಗ ಅಂದರೆ ನಾನೇ ಎಲ್ಲ ಚೆಕ್ ಮಾಡಿ ತಿಂತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಚಕ್ಕುಂಗ ಮತಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ? ಡಟ್ಕರ್ ಭೋಜನ್ ಕರ್ನಾ ಅಂದರೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ತಿನ್ನೋದು. जो मगर आके पहुंचा तो देखा झमेला, वहाँ तो जुड़ा था अजब एक मेला. देखिए, मगर आके पहुंचा तो देखा झमेला, वहाँ जो ऐसे जो यहाँ सोचा था चेला, यह राजमहल में आकर देखता है तो वहाँ जो अजब यानी ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಆಗಿ ಏನೋ जो ಜನಗಳೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅವರು जो झमेला यानी जो वहाँ जो लोग क्या कर रहे थे, कुछ जो चर्चा कर रहे थे, यानी जो डिबेट कर रहे थे किसी के बारे में. ये जो यहाँ क्या हो रही थी, जो गलती का किसने गलती किए हैं, अंत में यहाँ किसको बुलाते हैं, इस सभी के बारे में यहाँ के लोग क्या करते रहते थे, वहाँ जो ಚರ್ಚಾ करते रहते थे. ಅಂದರೆ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಇವ್ರ ಮೇಲಿಂದ ಇವ್ರ ಮೇಲೆ ಬಂತು, ಇವ್ರ ಮೇಲಿಂದ ಇವ್ರ ಮೇಲೆ ಬಂತು. ಈಗ ಫೈನಲಾಗಿ ದಪ್ಪ ಮನುಷ್ಯ ಯಾರು ಬರ್ತಾನೋ, ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೋ, ರಾಜ ಏನು ಮಾಡ್ತಾನೋ ನೋಡೋಣ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಏನೇನೋ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಇದೇನಪ್ಪ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರವರೇ ಮಾತಾಡ್ಕೊತಿದ್ದಾರಲ್ಲ, ಏನಿದು ಏನೋ ಡಿಫ್ರೆಂಟಾಗಿ ಏನೋ ನಡೀತಾ ಇದೆ, ಇದ್ಯಾಕೆ ಜನ ಹಿಂಗೆ ಸೇರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾರ ತಲೆಯಲ್ಲಿ, ಚೇಲನ್ ತಲೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಫಿರ್ यहाँ मोटी है गर्दन, इसे तुम बढ़ाओ, कहाँ राजा ने इसको फांसी चढ़ाओ. यहाँ मोटी है गर्दन और कहाँ चेले ने कुछ खता तो बताओ, कहाँ राजा ने चुप ना बक मचाओ. देखिए, चुप ना बक मचाओ. यहाँ मोटी गर्दन, संतरी क्या बोलता है, देखिए राजा ये तो मोटी गर्दन का कौन है, आदमी है, इसे मैं लेकर आया हूँ और इसे तुम बढ़ाओ. इसे और राजा क्या बोलता है, इसे तुम बढ़ाओ, यहाँ से आगे लेकर चलो. और कहाँ राजा ने इसको फांसी चढ़ाओ, और ये जो आदमी है ना इसको फांसी चढ़ाओ. ये जो मोटी गर्दन का ये जो आदमी है इसको फांसी चढ़ाओ. ಒಂದು ಕತ್ತೇನಿದೆ, ದಪ್ಪ ಇದೆ, ನೇಣಿನ ಹಗ್ಗ, जो फांसी का जो क्या है यहाँ, क्या दिए है यहाँ, फांसी का जो फंदा, ಈ ಜೋ ರೋಪ್ ಏನಾ ಹಗ್ಗ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡೋದು, ಅದು ಇವನು ಕತ್ತೊಳಗೆ ಆರಾಮಾಗಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಅದು ರೌಂಡ್ ಶೇಪಲ್ಲಿ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಫಂದ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ನೇಣು ಹಗ್ಗ ಅಂತ ಕರಿತೀವಲ್ವ, ಅದು ಒಳಗಡೆಗೆ ಆರಾಮಾಗಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಇವನು ದಪ್ಪ ಇದ್ದಾನೆ, ಇವನು ಕತ್ತು ದಪ್ಪ ಇದೆ, ಹೋಗುತ್ತೆ ಇವನಿಗೇನೆ ಏನು ಮಾಡಿರಿ, ನೇಣು ಹಾಕಿಬಿಡ್ರಿ. ಇಸೆ ಲೇಕರ್ ಆಗೆ ಬಡೋ, ಮುಂದೆ ಹೋಗಿ ನೇಣು ಹಾಕಿಬಿಡಿ ಇವನಿಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಕಹಾ ಚೇಲೇನೆ ಕುಚ್ ಕಥಾ ತೋ ಬತಾओ. चेला क्या बोलता है, वो तो प्रश्न पूछता है, मेरा जो खता क्या है, मेरा जो गलत क्या है. अरे भाई जो गलत तो बताओ मेरा, फिर मुझे फांसी चढ़ाओ. फिर आगे सोचते हैं हम, मैं फांसी जो चढ़वाने के लिए खुद लायक हूँ या नहीं, मैं अपराधी हूँ या नहीं, ये तो बताओ मैं क्या गलत किया हूँ. अरे ನನ್ನ ತಪ್ಪಾದ್ರೂ ಏನು ಅಂತ ಹೇಳ್ರಿ ಫಸ್ಟು, ಆಮೇಲೆ ಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ನನ್ನು ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಿರಿ, ನನ್ನನ್ನು ನೇಣು ಹಾಕ್ರಿ. ಏನೂ ತಪ್ಪು ಹೇಳಿಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ, ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಏಕಾಏಕ ನೇಣು ಹಾಕೋದು ಅಂದರೆ ಏನದು? ಜೀವಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಇರುತ್ತೋ ಇಲ್ವೋ? ಹೌದು ತಾನೆ? ಜೀವಗಳಿಗೆ, ಎಲ್ಲರ ಜೀವಕ್ಕೂ ಬೆಲೆ ಇರುತ್ತೆ, ಅದರಲ್ಲೂ ಮನುಷ್ಯರ ಜೀವಕ್ಕಂತೂ ತುಂಬಾ ಬೆಲೆ ಇರುತ್ತೆ. ಸುಮ್ಮನೆ ಈಗ ಎಲ್ಲೋ ನೀವು ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿರ್ತೀರಾ, ನಿಮ್ಮ ಪಾಡಿಗೆ ನೀವೇನೋ ಬೇಕ್ರಿಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಸ್ವೀಟ್ ತಿಂತಿರ್ತೀರಾ, ನಿಮ್ಮನ್ನು ಎಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು, ನಿಮ್ಮನ್ನು ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿದರೆ ಬರ್ರಿ ಅಂತ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂಗೆ ಇವನು ನೇಣಿಗೆ ಹಾಕ್ರಿ ಅಂತ ಅಲ್ಲಿ ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಹೇಳಿದರು ಅಂದರೆ ಹೇಗಾಗಬೇಡ ನಿಮಗೆ? ಹೇಗಾಗುತ್ತೆ? ಏನಪ್ಪ ಹಿಂಗೆ ಅಂತೇಳಿ ಅನಿಸುತ್ತಲ್ವ? ಆರಾಮಾಗಿ ಎಲ್ಲೋ ಕೂತ್ಕೊಂಡು ಕರ್ಕೊಂಬಂದು ಇವನು ನೇಣು ಹಾಕ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹೇಗಾಗುತ್ತೆ ಫೀಲ್ ನಿಮಗೆ? है ना? उसी तरह ही यहाँ चेला भी घबराता है. और कहा राजा ने चुप ना बक बचाओ. देखिए क्या बोलता है राजा, चुप, सुमने ಆಗು. ಬಕ್ मतलब क्या है, ಬಕ್ करना ಅಂದರೆ ವಟ ಅಂತೀವಲ್ವಾ, ವಟ ಅನ್ಬೇಡ, ಸುಮ್ಮನಾಗು, ಚುಪ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾನೆ?
ರಾಜ ಹೇಳ್ತಾನೆ ಬಕ್ ಬಕ್ ಮತ್ ಮಚಾओ. फिर मगर था ना बुद्धू, नेक्स्ट स्टैंजा, मगर था ना बुद्धू ता चालाक चेला मचाया बड़ा ही वहीं पर झमेला. कहा पहले गुरुजी के दर्शन कराओ, मुझे बाद में चाहे फांसी चढ़ाओ. देखिए जो गुरुजी बुलाए, मगर था ना बुद्धू था चालाक चेला. ये जो चेला जो है ये बुद्धू ना था, यानी ಇವನು ದಡ್ಡ ಆಗಿರೋದಿಲ್ಲ. ಈ ಜೋ ಚಾಲಾಕ್ ಚೇಲ ये बहुत ही ಚಾಲಾಕ್ था, ಅಂದರೆ ಇವನು ದಡ್ಡ ಆಗಿರೋದಿಲ್ಲ, ಜಾಣ ಇರ್ತಾನೆ, ಚಾಲಾಕ್ था. मचाया बड़ा ही वहीं पर झमेला. मचाया बड़ा ही वहीं पर झमेला यानी वही जो क्या है, जो ಡಿಬೇಟ್ करना या ಚರ್ಚಾ करना शुरू करता है. ಅಂದರೆ ಅಲ್ಲೇ ವಾದ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ, ನಾನೇನು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. फिर ये जो इसके जो माइंड में कुछ विचार आती है वो जो क्या है, कहा पहले गुरुजी के दर्शन कराओ, मुझे बाद में चाहे फांसी चढ़ाओ. पहले जो मेरा जो गुरु है उसके जो दर्शन कराओ, ನನ್ನ ಗುರುಗಳು ಏನಿದಾರಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಮೊದಲು ನನಗೆ ದರ್ಶನ ಮಾಡಿಸ್ರಿ, ನಾನು ಅವ್ರನ್ನ ನೋಡಿದ ಮೇಲೇ ಸಾಯೋದು, ಆಮೇಲೆ ನನ್ನನ್ನು ಬೇಕಾದರೆ ನೀವು ನನ್ನ ಗುರುಗಳನ್ನು ತೋರಿಸಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಆಮೇಲೆ ನನಗೆ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಿರಿ, ನೇಣು ಹಾಕ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. गुरुजी बुलाए, नेक्स्ट स्टैंजा, गुरुजी बुलाए गए जट वहाँ पर कि रोता था चेला खड़ा था जहाँ पर. गुरुजी ने चेले को आकर बुलाया, तुरंत कान में मंत्र कुछ गुनगुनाया. देखिए गुरुजी बुलाए गए जट वहाँ पर, गुरुजी वहाँ पर जट बुलाया जाता है, यानी जो गुरुजी क्या करता है यहाँ, गुरुजी को यहाँ बुलाते हैं. कौन, जो वहाँ के जो संतरी रहता है ना, वहाँ के जो मंत्रीगण रहते हैं वो क्या करते हैं, जो गुरुजी को बुलाकर लाते हैं और बिना देर के बुलाकर लाते हैं. और गुरु क्या देखता है यहाँ, वो चेला कहाँ खड़ा रहता है कि जो फांसी के नीचे, फांसी जो चढ़ाने के लिए वहाँ चेला खड़ा रहता है. ऐसे ही यहाँ क्या हो जाता है, गुरुजी ने चेले को आकर बुलाया. देखिए गुरु यहाँ चेले के जो पास आकर कुछ बोलता है, क्या बोलता है, तुरंत कान में मंत्र कुछ गुनगुनाया. कुछ मंत्र को यहाँ चेले के जो कान में ಅಂದರೆ ಕಿವಿಯಲ್ಲಿ गुनगुनाता है, यानी जो यहाँ वो जो क्या बोलता है इस बात को सिर्फ यहाँ चेला ही सुनना चाहिए और किसी और भी यहाँ ना सुनना चाहिए. ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಗುನ್ಗುನಾಯಿಸೋದು, ಕಿವಿ ಹತ್ರ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಏನೋ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ. ಯಾರು, ಗುರು ಪಾಪ ಬಂದು ನೋಡ್ತಾನೆ, ನೋಡಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನೋ ಚೇಲ ಯಾವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರ್ತಾನೆ, ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ, ನೇಣು ಹಗ್ಗದ ನೇಣು ಕಂಬದ ಹತ್ರ ನಿಂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ, ಅವನಿಗೆ ನೇಣು ಹಾಕೋಕೆ ಹೋಗಿರ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಗುರು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಹೋಗಿ ಅವನ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಏನೋ ಹೇಳ್ತಾನೆ, ಕೆಲವು ವಿಷಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ. जो नेक्स्ट स्टैंजा, झगड़ने लगे फिर गुरु और चेला, मचा उनमें धक्का भड़ा रेल पेला. जो गुरु ने कहा फांसी पर मैं चढ़ूँगा, कहा चेले ने फांसी पर मैं मरूँगा. देखिए झगड़ने लगे फिर गुरु और चेला, यहाँ जो गुरु कुछ जो बात को यहाँ चेले के जो कान में सुनाता है, सुनाता है. इसके बाद जो एक झगड़ने लगे गुरु और चेला दोनों क्या करना शुरू करते हैं, यहाँ झगड़ते हैं, एक दूसरे झगड़ना शुरू करते हैं. झगड़ना यानी क्वारलिंग ಅಂದರೆ ಜಗಳ ಆಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. मचा उनमें धक्का बड़ा रेल पेला. रेल पेला का मतलब क्या है, यहाँ जो क्राउडिंग, रेल पेला यानी जो क्राउड से, यानी बहुत ही ज़ोर से वो दोनों क्या करना शुरू करते हैं, झगड़ा करना शुरू कर देते हैं. गुरु ने कहा फांसी पर मैं चढ़ूँगा, कहा चेले ने फांसी पर मैं मरूँगा. देखिए क्या झगड़ा करना शुरू करते हैं कि जो किस विषय पर झगड़ा करना शुरू करते हैं कि गुरु क्या बोलता है, मैं फांसी पर चढ़ूँगा, ನಾನು ನೇಣು ಹಾಕಿಸ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಗುರು ಹೇಳ್ತಾನೆ. और चेला क्या बोलता है, मैं फांसी पर मरूँगा, ನಾನು ನೇಣು ಹಾಕಿಸ್ಕೊಂಡು ನಾನು ಸಾಯ್ತೀನಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಚೇಲ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಬ್ಬರು ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾನು ನೇಣು ಹಾಕಿಸ್ಕೊಳ್ತೀನಿ, ನೇಣು ಹಾಕಿಸ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಜಗಳ ಆಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. हटाए ना हटते अड़े ऐसे दोनों, छुटाए ना छुटते लड़े ऐसे दोनों, बड़े राजा फौरन कहा बात क्या है.
गुरु ने बताया करामात क्या है। देखिए हटाए ना हटते, अड़े ऐसे दोनों। देखिए इन दोनों को क्या करते हैं, हटाते हैं, यानी इन दोनों को जो झगड़ा जो करने से जो रोकते हैं, वहाँ के जो मंत्रीगण, वह जो जमाए हुए लोग जो क्या करते हैं, रोकते हैं। लेकिन ये दोनों क्या नहीं करते हैं, नहीं रोकते हैं झगड़ा करना, ऐसे ही झगड़ा करते ही रहते हैं। चुटाए ना छुटते, चुटाए यानी जो रिलीज़ करना, छुड़वाते हैं। ಚುಟಾಯಿ ಅಂದರೆ ಬಿಡಿಸೋದಕ್ಕೆ ಹೋದ್ರು ಜಗಳ ಮಾಡೋದನ್ನು ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಇಬ್ಬರೂ, ಆ ರೀತಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ಜಗಳ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ. बड़े राजा फौरन कहा बात क्या है, और राजा आगे आता है और राजा क्या बोलता है, पूछता है बात क्या है. ಇವರಿಬ್ಬರು ಜಗಳ ಆಡೋದನ್ನು ಯಾರೇ ಬಿಡಿಸೋಕೆ ಹೋದ್ರು ನಿಲ್ಲಿಸೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅವಾಗ ರಾಜ ಮುಂದೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಕೇಳ್ತಾನೆ, ಏನು ಮಾತು, ಯಾಕೆ ಜಗಳ ಆಡ್ತಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿ. कहा चेले जो गुरु ने बताया करामत क्या है, जो करामत क्या है, करामत क्या है, इसमें जो गलती क्या है, ये नागते नानो करामत का मतलब क्या है, यहाँ जो बात क्या है, जो क्यों झगड़ा कर रहे हैं ये दोनों, इसके बारे में यहाँ गुरु बताता है. नेक्स्ट स्टैंजा, नेक्स्ट पेज क्या बोलता है, चढ़ेगा जो फांसी मुहूर्त है ऐसी, ना ऐसी मुहूर्त बनी बढ़िया जैसी, वहाँ राजा नहीं चक्रवर्ती बनेगा, यह संसार का छत्र उस पर तनेगा. देखिए चढ़ेगा जो फांसी मुहूर्त है ऐसी. देखिए चढ़ेगा जो फांसी यानी जो इस समय में जो भी व्यक्ति यहाँ फांसी पर चढ़ता है, मरता है, वो क्या हो जाता है, वैसी मुहूर्त है, ऐसे जो मुहूर्त है कि इस जो समय में जो भी व्यक्ति फांसी पर चढ़कर मर जाता है, वो व्यक्ति ये सारे जो संसार का, ये सारे जो विश्व का चक्रवर्ती बनता है अगले जन्म में. वो मरकर फिर पैदा होता है ना, तब इस संसार का वो क्या हो जाता है, इडी जो यहाँ सारे जो विश्व का चक्रवर्ती बन जाता है. ऐसे जो ಮುಹೂರ್ತ ಹೇ ಅಂದರೆ ಈ ಟೈಮ್ ಹೇಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಈ ಟೈಮಲ್ಲಿ ಯಾರೇ ಅದು ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸತ್ತೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಫಾನ್ಸಿ ಪರ್ ಚಡ್ತೆ ಹೇತೋ ನೇಣು ಹಗ್ಗದಿಂದ ಸಾಯ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅವರು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅವ್ರು ಹುಟ್ಟುತ್ತಾರಲ್ಲ, ಆವಾಗ ಇಡೀ ಒಂದು ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಏನಾಗಿ ಹುಟ್ಟುತ್ತಾರೆ, ಚಕ್ರವರ್ತಿ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಅವನೊಬ್ಬನೇ ಚಕ್ರವರ್ತಿ ಆಗಿ ಹುಟ್ಟುತ್ತಾರೆ, ದೊಡ್ಡ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಗುರು ಹೇಳ್ತಾನೆ. नेक्स्ट स्टैंजा कहा राजा ने बात सच गर है, यही गुरु का कथन झूठ होता नहीं है. कहा राजा ने फांसी पर मैं चढ़ूँगा, इसी दम फांसी पर मैं ही ठगूँगा. देखिए कहा राजा ने बात सच गर यही, वो जो ये बात तो सच होती है, अगर ये बात सच है, क्योंकि ये जो बात सचमुच सच है, क्योंकि ये बात को कौन बोल रहा है यहाँ, इस बात को कौन बोल रहा है यहाँ, जो स्वयं गुरु बोल रहा है, इसलिए ये बात ज़रूर सच होती है. क्या बात है, जो इस समय पर कोई भी व्यक्ति जो फांसी पर चढ़ता है तो जो अगले जन्म में इस सारे संसार का विश्व का चक्रवर्ती बन जाता है. ये बात गुरु बोल रहा है तो ಸಚ್ ಹೇ. ಒಬ್ಬ ಗುರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಈ ಮಾತು ನಿಜಾನೇ ಇರಬೇಕು, ಸತ್ಯನೇ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಕಹಾ ರಾಜಾನೇ ಫಾನ್ಸಿ ಪರ್ ಮೇ ಚढ़ूँगा. ಅದಕ್ಕೆ ರಾಜ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತಾ ಹೇ ತೋ ಈ ಮಾತು ನಿಜಾನೇ, ಒಬ್ಬ ಗುರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಈ ಮಾತು ನಿಜಾನೇ, ನಾನೇ ನೇಣು ಹಗ್ಗದಿಂದ ಸಾಯ್ತೀನಿ, ನನಗೆ ನೇಣು ಹಾಕ್ರಿ, ನನ್ನನ್ನೇ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ನಾನೇ ನೇಣು ಹಗ್ಗದಿಂದ ನಾನು ಸಾಯ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾರು, ರಾಜ ಮುಂದೆ ಬರ್ತಾನೆ. मैं ही जो फांसी पर चढ़ूँगा, मैं ही मर जाऊँगा, और मैं ही यहाँ जो सारे संसार का चक्रवर्ती बनूँगा अगले जन्म में. नाने इली ನೇಣು ಹಾಕ್ಕೊಂಡು सत्तोಗ್ತೀನಿ. अगले जन्म का मतलब है, इसके बारे में यहाँ नहीं दिए हैं, जो मरते हैं तो लोग अगले जन्म में ही पैदा होते हैं, है ना. ಇವನಿಗೆ ಆಸೆ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ, ನಾನು ಚಕ್ರವರ್ತಿ ಆಗಬೇಕು, ಇವರಿಬ್ಬರನ್ನ ಯಾಕೆ ಸಾಯಿಸೋಣ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇವನೇನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ, ತಾನೇ ನೇಣು ಹಾಕ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಮುಂದೆ ಬಂದುಬಿಡ್ತಾನೆ. चढ़ा फांसी राजा बजा खूब बाजा, प्रजा खुश हुई जब मरा मूर्ख राजा, बजा खूब घर घर बधाई का बाजा, थी अंधेर नगरी था अनबुझ राजा. देखिए चढ़ा फांसी राजा बजा खूब बाजा, जो राजा के मन में क्या सोच आई कि जो मैं ही चक्रवर्ती बनना चाहता हूँ, ऐसा यहाँ सोच आकर जो बिना आगे के बात को सोच के अगर
मैं फांसी पर चढ़ूँगा तो मैं मर जाऊँगा, मर जाने के बाद क्या क्या होती है इसके बारे में जो भगवान को ही पता ही रहती हैं। जो सामान्य मनुष्य को, सामान्य लोगों को कुछ भी नहीं पता ही रहती है ना। लेकिन यहाँ जो राजा इसके बारे में कुछ भी नहीं सोचते हैं और राजा क्या करता है, खुद फांसी पर चढ़ता है और मर जाता है। और ये जो अनबूझ राजा, एक मूर्ख राजा मरने के बाद यहाँ के जो प्रजा हैं सभी खुश हो जाते हैं। देखिए, एक जब मरा मूर्ख राजा, बजा खूब घर घर बधाई का बाजा। सभी के घर में यहाँ बाजा बजंत्री बजाने लगते हैं। इसका मतलब क्या है, सभी खुश होकर एक दूसरे को यहाँ विश करना शुरू करते हैं और यहाँ जो क्या करते हैं, बधाई देना शुरू करते हैं, एक दूसरे को विश करना शुरू करते हैं और घर में त्योहार मनाना शुरू करते हैं। समझ में आए ना। और ऐसे जो अंधेर नगर था और ऐसे ही यहाँ के जो अनबूझ राजा था। देखिए, एक राजा के मरने के बाद सभी क्या करना चाहिए, दुखित होना चाहिए और रोना चाहिए। लेकिन ऐसे जो मूर्ख राजा मरने के बाद सभी क्या करना चाहिए, त्योहार ही मनाना चाहिए, है ना। ये जो पद्य पाठ आपको ठीक तरह से समझ में आई होंगी और इससे आप कुछ हंसी होंगे, है ना चिल्ड्रन। देखिए, ಏನಂತ ಹೇಳಿದರೆ, ಒಬ್ಬ ಮೂರ್ಖ ರಾಜ ಇದ್ದರೆ ಯಾವ ರೀತಿ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು, ಯಾರನ್ನೇ ಒಬ್ಬ ರಾಜನನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ, ಏನೇ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೂ ಒಂದು ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ ಇರೋರನ್ನು, ಚಾಣಾಕ್ಷರನ್ನು ಸಹಿತ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ರಾಜರನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ. ಈ ರೀತಿ ಮೂರ್ಖ ರಾಜರು ಇದ್ದರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಯಾರು ನಾವು ಸಹಿತ ತಪ್ಪು ಮಾಡದೇ ಇರೋರು ಸಹಿತ, ನಿರಪರಾಧಿಗಳು ಸಹಿತ ಏನಾಗ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿ ಅಪರಾಧಿಗಳಾಗ್ಬೋದು. ಯಾವ ಕ್ಷಣದಲ್ಲೂ ಸಹಿತ ಸಾವು ನಮಗೆ ಬರಬಹುದು. अर्थ आयता। इसीलिए यहाँ जो पहले ही जो गुरु चेला को समझाता है, यहाँ रहना नहीं चाहिए, ಹೌದಾ, ಇಲ್ಲೂ ತಪ್ಪು, ನಾವಿಲ್ಲಿರೋದು ಸರಿ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಂದ ನಾವು ಹೋಗಿಬಿಡೋಣ, ನಮ್ಮ ಜೀವಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಅವನು ಚೇಲ ಮಾತು ಕೇಳೋದಿಲ್ಲ, ಶಿಷ್ಯ, ಹೌದಲ್ವಾ. ಅದಕ್ಕೆ ದೊಡ್ಡವ್ರ ಮಾತನ್ನು ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕೇಳಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಇದರಿಂದ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಸಮझ में आए ना चिल्ड्रन. थैंक यू.